नमस्कार, जय शिवराय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वराज्याची वारकरी या युट्यूब चॅनलवर. पुणे म्हणजे ऐतिहासिक शहर, पराक्रमाची गाथा गाणारं शहर, जिथे शिवरायांचं बालपण गेलं असं पुणे शहर. आणि या पुणे शहरातील शिवरायांचा सर्वात आवडता आणि लाडाचा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड. तर चला, आज आपण ह्याच किल्ले सिंहगडाविषयी माहिती घेऊया. तर मित्रांनो, आपण पार्किंगच्या वाटेने वर जात असताना आपल्याला मध्येच एक अशी पार्किंगची जागा दिसते. खूप जणांना वाटतं इथं फोटो काढण्यासाठी वगैरे अशी पार्किंगची व्यवस्था केलेली असेल, पण आपण जर ह्या साईडला बघितलं तर आज जाण्यासाठी एक मार्ग आहे. खूप जणांना हा मार्ग माहित नाही, पण ह्या मार्गाने आपण जर सरळ पुढे गेलो तर आपल्याला थोडंच अंतरावर एक महादेवाची पिंड आपल्याला तिथे पाहायला मिळते. तर आपण 500 मीटर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला एक अशी सुंदर अशी टेकडी बघायला मिळते. पार्किंगच्या वाटेने किल्ले सिंहगडाकडे जाताना मध्येच एक टेंबा दिसतो. या टेंब्यावर महादेवाचे स्थान असून इथून आपल्याला सिंहगड पूर्ण स्पष्टपणे दिसतो. बरेच जणांचं इकडे दुर्लक्ष होत असतं. आडवाटेला असल्याने ते सहसा कोणी येत नाही, पण जर का मनात श्रद्धा असेल आणि महादेवाला भेटायची इच्छा असेल तर नक्कीच इथे येऊ शकतो. आता आपण किल्ले सिंहगड. पार्किंगच्या वाटेने आपण थेट खांदकडाजवळ पोहोचतो. तिथून गडावर जाण्यासाठी आपल्याला एकूण 3 दरवाजे लागतात. अनुक्रमे पुणे दरवाजा क्रमांक 1, पुणे दरवाजा क्रमांक 2 आणि पुणे दरवाजा क्रमांक 3. अमृतेश्वर भैरवनाथाचं जे मंदिर आहे त्याची जर तुम्ही कमान पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की हे मंदिर पूर्वी खूप मोठं होतं. हा जो चौथरा आहे हा मूळ मंदिराचा चौथरा आहे, कारण की अजूनही इथे कड्या वगैरे दिसतात, स्पष्ट दिसतात. आता मंदिराचं पुन्हा निर्मिती कदाचित पेशव्यांच्या काळात किंवा इंग्रजांच्या काळात झालेलं आहे, कारण की ह्याचं जर छप्पर पाहिलं तर हा कळस नाही, म्हणजे ह्याला शिखर नाहीये जसं मंदिराला असतं आपल्या तसं. पण ह्याचं सध्याचं बांधकाम पाहता हे मंदिर पूर्वी खूप मोठं होतं. याचे स्पष्ट खानाखुणा आपल्याला इथे दिसतात. इथे जर पाहिलं तर मंदिराच्या जुन्या खांबांचे चौथरे बाहेरही आणि आतही दिसतात. मागेही भरपूर अवशेष शिल्लक आहेत. किल्ले सिंहगडावरील प्राचीन मंदिर म्हणजे श्री अमृतेश्वर भैरवाचे मंदिर. अमृतेश्वर भैरवाची मूर्ती दक्षिणाभिमुखी उभी असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देवी भैरवी उभी आहे. जणू काही भक्तांवरील संकटांना हे दोघेही दक्षिणेकडे उभे राहून धाक देत आहेत. किल्ले सिंहगडावरील सर्वात महत्वाची जागा म्हणजे रावांची देह समाधी. तानाजीरावांनी ह्याच ठिकाणी आपला देह ठेवला. त्याच्या आठवणीत शिवरायांनी ही देह समाधी बांधली. त्याची मूळ अग्निसमाधी ही त्यांच्या उमरठ्या गावी असून जी आता आपल्या सिंहगडावर दिसते देह समाधी. आपल्या धर्मात 3-4 प्रकारच्या समाधी असतात. जिथे अस्थि बुडवली तिथे अस्थि समाधी, जिथे अग्नी दिला गेला तिथे अग्नि समाधी, आणि जिथे देह ठेवला गेला तिथे देह समाधी. पुण्याच्या सिंहगडावर जी समाधी आहे ती तानाजीरावांची देह समाधी. तानाजीराव जेव्हा धारातीर्थी पडले त्यावेळेस ते अमर झाले असं म्हणतो आपण, किंवा आपण म्हणतो की ते वीरगती प्राप्त झाले, ज्याला चिरंजीवी असं म्हणतात. राव हे हनुमंतरायासारखे चिरंजीवी झाले. त्यामुळे आपण जर का देह समाधीच्या पाठीमागे पाहिलं तर मारुतीरायाचं एक शिल्प कोरलेलं आहे. पुढच्या बाजूने पाहिलं तर रावांचं एक शिल्प कोरलेलं आहे, जे हनुमान उड्डाण ह्या प्रकारात असून त्यांच्या हातात ढाल आणि तलवार आहे. आणि 10 गेली तर 10चा पोशिंदा जाता कामाचा नाही. मग कांदा फोडतो असा गर्दना फेकलेला आहे. तुमची ही जरूर किल्ल्याची नाही. अतिचार भगवा खाली पडता कामाचा नाही. म्हणून दादाजी सूर्याजी कोंड अरे ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दखल देशात मोर्चे लोकात महाशिव शिवाजी अवतरला सर्व धर्माच्या रक्षणाला आज भागवा पडतो लागला राणा आग नाला माय भवानी झाली खणाला या पहाड का व्हायावे राजनाला
येऊन पशी मेला तेलकट भरती आग घाला उद का आंबा पोळ्याचा पोट केले गावला सोड येशीला काढली बा हेर शब्दाला सोड ती फेरती करा भाड कुठली भुंकतात उदे भाड केले ए कमल कुमारी आव ए वाटा वाघडीच्या औलादी 3.5चे पठाक जोडल्या संपला तानाजीची उडवली ढाल खेळतोय शेल्यावर वार रक्तानी नहालेला आणि घरा पट्ट्याला 10 दबाधार 40 उद्या भाड पाळायला लागला खाली शिवछत्रपतीची संख्या 15 कोटी आज किती 140 कोटी महाराजांनी काय केलं तळी विहिरी ढाली त्याला आणि झाडी जिरवबुटी दवाखान्याला माझं नाव बाबूराव तुकाराम डिंबळे पाटील 13वी पिढी गडाचा केर कचरा साफसफाई लोकांना आणि आता छेद करून घरात बसला डॅमचं पाणी भोर व्याला 4 तालुक्याला सोडलं तर शरदराव शंकरराव चव्हाण रेमाग शरदरावजी पवार सगळे पेंडिंग शिवतारेंनी तिकडे नेले तापेच्या परत तिकडे हिंदवी स्वराज पुणे 70 लाख बॉम्बे 3 करोड नागपूर 48 औरंगाबाद सोलापूर 30 तालुक्यात गावं किती येतात 800 ते 970 गावांचा तालुका बनतो हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची विचार पायबीली ठरती तरी या हिंद धान्यवीर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानी उदे भाडला पाडला धरणीला आणि पेटून गंध छत्रपतीला धन्यवीर बाळासाहेब ठाकरे शाहीर डिंबळे महाराष्ट्राचा परत भगवा फोडकीचो दिल्लीच्या टोकाला हार हार जय भवानी जय शिवाजी. या समाधीला शिवरायांचा स्वतःचा स्पर्श झालाय. आज जिथे समाधी आहे तिथेच तानाजीरावांना मांडीवर घेऊन एकेकाळी स्वराज्याचा छत्रपती धो रडला होता. अशा तानाजीरावांचा पराक्रम इथे आल्यावर जरूर अनुभवा. पण सिंहगडावर फक्त ही समाधी आहे का तर नाही, छत्रपतींचे धाकले पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी पलीकडच्या कड्यावर आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की एकदा तरी नमस्कार केलाच पाहिजे, कारण की त्यांनी स्वराज्य सावरले. त्यांनी जवळपास 9 ते 10 वर्ष स्वराज्य सांभाळलं, तेही इथून जाऊन जिंजीला जाऊन राज्य केलं, जिंजीला राजधानी स्थापन केली. त्यांचा इतिहास नक्की वाचायलाच हवा. मित्रांनो, आपण आता तानाजी मालुसरे यांची समाधी बघितली आणि आपण आता अमृतेश्वर मंदिराच्या धरेल हत्ती टाक्याची आलेलो आहोत. पाण्याच्या सोयीसाठी असे अनेक टाके तलाव आपल्याला किल्ले सिंहगडावर आढळतात. तर मित्रांनो, आपण आता तानाजी मालुसरे यांची समाधी बघितली, परत हत्ती टाक बघितले. चला आता आपण देव टाकेकडे जाऊया. मित्रांनो, आपण आता समर्थ स्थापित मारुती मंदिराच्या शेजारी असलेले देव टाके इथे आलेलो आहोत. देव टाके खूप चांगलं काही करतात. कोंढाण्याचा डोंगर म्हणजे महादेव कोळी लोकांसाठी वसतिस्थान. कोंडिन्य ऋषींना त्यांनी वास्तव्यास हा डोंगर दिला होता. त्यांच्या आज्ञेने इथे अनेक तळी टाकी गुहा यांची निर्मिती करण्यात आली. त्यातीलच एक टाकी म्हणजे ही देव टाकी. ह्या उंच डोंगरावर इतकं गार आणि सुमधुर असं ते पाणी दगडातून झिरपून येतंय आणि तो त्या महादेव कोळी जमातीच्या आद्य दैवत म्हणजे श्री शंभू महादेव यांच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालं. त्यामुळे त्यांचं नाव ह्या टाक्याला देऊन त्यांनी देव टाके असे नामकरण केलेले आपल्याला म्हणू शकतो आपण. डोंगर उतारावरचं पाणी वाहून जावं गडावर यासाठी त्या काळात काही सोयी केलेल्या दिसतात. तर इथून जे तुम्ही भुयार पाहतायत ते पाणी जाण्यासाठी त्या बाजूला निघतं, दरीच्या त्या बाजूला किंवा तटबंदीच्या त्या बाजूला. तर आता आम्ही खाली जाऊन तुम्हाला दाखवतो की फक्त पाणी जायला थोडीशी वाट ठेवली. हा काही चोर दरवाजा नाही किंवा बाहेरून कुणी आत येणार नाही ह्याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली आपल्याला इथे दिसते. तर मित्रांनो, आपण आता देव टाके बघितलेले आहे आणि देव टाकेपासून थोडंच पुढे चालू झाल्यावर आपल्याला आपण आलेलो आहोत कल्याण दरवाजावर. सिंहगडाचा हाच पूर्वीचा राजमार्ग होता. हा जो कल्याण दरवाजा आहे याची पुनर्निर्मिती ही पेशवे काळात झाली असल्याचा संदर्भ इथे या शिलालेखात कोरला गेलेला आहे. आता आपण तोच तुम्हाला दाखवणार आहोत.
कल्याण दरवाजा नंबर 2 वर जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे माहुताचं शिल्प दिसेल. शिलालेखाचा केसरी शालिवाहन शके 1672, कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आपल्याला कल्याण दरवाजाच्या वरील बाजूस आढळतो. माचीवर पाहून विजयाचा भडका, राजे म्हणले पंत आमच्या सिंहाने गड घेतला. चला पंत जाऊन पाहूया किल्ले कोंढाणा, या डोळ्यांनी पाहूया सोहळा विजयाचा देखना. पंत म्हणाले राजे चला, सुभेदार पाहत बसले आपलीच वाट, ऐकता सत्वर राजे धरती कोंढाण्याची वाट. तानाजीची कळता वार्ता राजे गहिवरले, कल्याण दरवाजावर राजे तान्हा म्हणून ओरडले. वरती येऊन पाहिले ताना निपचित पडला होता, त्यांचा मैत्र यमदूताने केव्हाच नेला होता. होय गड आला होता पण राजांचा सिंह गेला होता, गड आला होता पण राजांचा सिंह गेला होता.